अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरामध्ये आगामी सण उत्सव शांततेत आणि गुण्यागोविंदानं साजरे करण्याचं आवाहन बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी केलंय। बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी ठाणेदार झोडगे यांनी नवरात्र, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसरा उत्सव शांततेत साजरा करून बाळापूरमधील सर्व धर्म समभावाची परंपरा कायम ठेवावी असं मत व्यक्त केलं। तसेच उत्सव काळात येणाऱ्या अडचणी आणि समस्या यावेळी नवदुर्गा मंडळाचे पदाधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी मांडल्या। शांतता समितीच्या या बैठकीचे अध्यक्ष तहसीलदार वैभव फरतारे आणि मिरवणूक समितीचे अध्यक्ष गजानन महाराज पुरी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडविल्या जातील असे आश्वासन तहसीलदार वैभव फरतारे यांनी दिले। पोलीस गुप्त विभागाचे रवी राऊत यांनी बैठकीचं संचालन केले आणि उपस्थितांचे आभार मानले। या बैठकीला शहरातील धम्मचक्र प्रवर्तन मिरवणूक समितीचे सदस्य, नवदुर्गा मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि पोलीस पाटील उपस्थित होते। हे जे कायदा सुव्यवस्था माझ्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कायदा सुव्यवस्था सांभाळताना मला गावामध्ये एकोपा राहिला पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, सर्व समाजाचे लोक एकत्रित शांततेत नांदले पाहिजे, हा माझा मेन उद्देश असणार आहे। त्याच्यासाठी मला तहसीलदार साहेबांचं सहकार्य असणारच आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं सहकार्य आपलं असणार आहे। आपण लोकांनी जर सहकार्य केलं तर मला ते काम पार पाडता येईल। मी 24 तास आपल्यासाठी आहे, 24 तास मला शासनानं आपल्यासाठी दिलेलं आहे, मी आपल्यासाठी आहे। त्यामुळं सर्वांनी जे आपले येणारे सण उत्सव आहेत हे शांततेत पार कसे पडतील आणि आपलं बाळापूरचं नाव कसं चांगलं राहील याचा विचार केला पाहिजे। सर्व जे नवदुर्गा उत्सव मंडळ आपले उत्सव साजरा करणार आहे त्याच्यामध्ये सर्वांनी परवानगी घेणं अपेक्षित आहे। रीतसर पोलीस स्टेशनला जरी स्थापना झाली असेल पण तुम्ही पोलीस स्टेशनशी पत्रव्यवहार करणं गरजेचं असतो। त्यानंतर जे आपण मंडळ स्थापन करतो, देवीची स्थापना करतो। तर प्रतिनिधी अमोल चामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।